नवऱ्याला धोका, मित्राला मोका. प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला नवऱ्याचा काटा. कार्यक्रम ओके. ह्या एका वाक्यानेच हे सर्व काही बिंग आहे ते फुटल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. ही घटना जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. कशा पद्धतीने त्यांनी अपघाताचा बनाव केला. कार्यक्रम ओके एका मॅसेजमुळे हे बिंग कशा प्रकारे फुटलेलं आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. तर ही घटना जी आहे ती बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश परिसरामध्ये घडलेली आहे. प्रियंका सोनवणे आणि किरण सोनवणे असे ह्या पती पत्नीचे नाव आहे. 7 वर्षापूर्वी ह्या दोघांचा विवाह झाला होता. सुखी संसार अगदी व्यवस्थित चालू होता. परंतु प्रियंका आणि किरण ह्यांच्यामध्ये काही दिवसापूर्वी सातत्याने खटके उडू लागले असल्याचं सांगितलं जाऊ लागलं. त्यामुळे प्रियंकाने थेट मित्र दशरथ ह्याच्यासोबत प्रेमसंबंध जोडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रेमसंबंधामुळे थेट आपल्या पतीचा काटा काढण्याचं प्रियंका आणि दशरथने ठरवल्याचं या घटनेतून समोर आलेलं आहे. प्रियंका आणि दशरथने किरणचा काटा काढण्यासाठी अपघाताचा बनाव केला. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी कशा पद्धतीने हे थरारक अपघात घडून आणल्याचं सांगितलं जाऊ लागलं. परंतु कार्यक्रम ओके एका मॅसेजनेच हा सर्व काही जो आहे तो बिंग फुटल्याचं समोर आलेलं आहे. किरण जो आहे तो व्यसनाधीन होता. किरणला दशरथने खूप मोठ्या प्रमाणावर दारू पाजली. दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे किरणला आपल्याबरोबर काय घडत आहे हे कुठलंही काहीच कळत नसल्याचं सांगितलं जाऊ लागलं. किरण आणि दशरथ गाडीवरून प्रवास करत होते. लिंबा गणेश परिसरामध्ये आडवाणी रस्त्यामध्ये दशरथने किरणचा गळ्यातील रुमाल जो आहे त्या रुमालानेच किरणचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी दशरथने डोकं लढवलं आणि थेट अपघाताचा बनाव केला. किरणच्या मृतदेहापाशीच किरणची असलेली गाडी सोडली आणि किरकोळ अपघातातून हा सर्व प्रकार घडले असल्याचं दशरथ आणि त्याची पत्नी प्रियंका यांच्या डोक्यामध्ये विचार होता. परंतु ज्यावेळेस किरणचा मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला त्यानंतर त्याचे रिपोर्ट आले आणि रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं की हा अपघातातून मृत्यू नसून हा श्वास रोखल्यामुळे मृत्यू झालेला आहे. गळा दाबल्यामुळे श्वास रोखला गेला आणि ह्यातूनच हा मृत्यू झाले असल्याचा जो रिपोर्ट आहे तो समोर आला. आणि त्यानंतर नेकनूर पोलिसांनी सर्व सूत्र हलवले आणि हा अपघात आहे की घातपात आहे ह्याचा शोध घेण्याचं काम चालू केलं. आणि ज्यावेळेस दशरथ आणि प्रियंका किरणचा ज्यावेळेस अपघातामध्ये मृत्यू घडून आणला त्यावेळेस दशरथने किरणला कार्यक्रम ओके असा मॅसेज केला आणि ह्याच मॅसेजने सर्व काही बिंग जे आहे ते फुटल्याचं पाहण्यास मिळालं. आणि त्या दिशेने पोलिसांनी तपासाचे सूत्र हलवले आणि ह्या तपासामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. तो धक्कादायक प्रकार म्हणजे किरणची पत्नी प्रियंका आणि दशरथ यांच्यामध्ये अनैतिक संबंध जडल्याचं पाहण्यास मिळाले. या अनैतिक संबंधामध्ये किरण जो आहे तो कुठंतरी अडसर येत असल्यामुळे किरणचा काटा काढण्याचं प्रियंका आणि दशरथने ठरवलं आणि जो काटा आहे तो अपघाताचा बनाव करून काढायचं ठरवलं. आणि हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रम ओके असा मॅसेज द्यायचा असा बनाव जो आहे तो प्रियंका आणि दशरथमध्ये ठरल्याप्रमाणे त्यांनी सर्व काही केलं आणि किरणला घातपात करून अपघाताच्या संशयातून किरणचा कायमचा काटा काढला. परंतु ह्या पोलीस तपासामध्ये हा सर्व काही प्रकार आहे तो उघडकीस आला आणि उघडकीस आल्याच्या नंतर हा जो घातपात घडलेला आहे प्रेम संबंधातून हा अपघात घडला असल्याचं समोर आलं. त्यानंतर आरोपी जो आहे तो दशरथ आणि धीरज यांना पकडण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमवलं आणि मुंबई येथील पनवेल परिसरामधून धीरज आणि दशरथला पोलिसांनी बेड्या ठोकल्याचं देखील सांगितलं जात आहे. घातपाताचा बनाव जो आहे तो कशा पद्धतीने त्यांनी थेट अपघातापर्यंत नेऊन पोहोचला याची जी सर्व घटना आहे ती समोर आली आणि प्रेम संबंधातूनच हा जो सर्व काही प्रकार आहे तो घडल्याचं उघडकीस आलेला आहे. त्यामुळे नवऱ्याला धोका आणि मित्राला मोका देण्याच्या नादामध्ये पत्नीनेच स्वतःच्या पतीचा अशा पद्धतीने काटा काढल्याची घटना जी आहे ती बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश परिसरामध्ये घडलेली आहे. या घटनेमुळे आता बीड जिल्ह्यामध्ये पत्नी व प्रियकराच्या विरोधामध्ये संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत असल्याचं आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे.